नेते राजकारणात काम करणारे कंत्राटी कामगार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। बारामतीत नवरोजगार मेळाव्यात फडणवीस बोलत होते। दर 5 वर्षांनी आम्हाला कंत्राट रिन्यू करावं लागलं दर 5 वर्षांनी आम्हाला कंत्राट हे रिन्यू करावं लागतं। चांगलं काम केलं नाही तर जनता घरी बसवते असंही या दरम्यान फडणवीसांनी म्हटलंय। बारामतीतील रोजगार मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। बारामतीतल्या पोलीस कॉलनीचं काम पाहून पोलिसांच्या इमारतीचं काम अजित पवारांना द्यायला पाहिजे असं ते म्हणाले। पोलिसांच्या इमारती बांधा पण पोलिसांचं खातं मागू नका असा टोला फडणवीसांनी अजित पवारांना लगावला। आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत। आम्हाला दर 5 वर्षांना आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो। चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात। पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे, तुम्हाला वरवरच जाता येणार आहे, तुम्हाला मोठंच होता येणार आहे। अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो, तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या। मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं, म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील। अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की PMC का, खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल। पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।